आता बघूया नवीन फलंदाज एक आयकॉन खेळाडू बाद झाल्याच्या नंतर दुसरा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे लखन. काय झेल टिपला होता सचिन. कपिल देवची आठवण करून देणारा हा झेल. सर विवियन रिचर्ड्स 1983 चा तो फायनलचा सामना. एकदा रिजवान धावतोय लखन साठी. बघूया लखन कसा सामना करेल. लखनने उंचावून फटका मारला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि चेंडूला पाठवलंय इस्माईलच्या हातामध्ये. दुसरा गडी बाद. दुसरा आयकॉन तंबूत. बॅक टू पवेलियन. चेंडूवर विकेट झाल्यात. कुंभेकर साहेबांकडून 501 रुपयांचं पारितोषिक असेल. सर सांगू इच्छितो लखन जो फलंदाज होता आपले कॉमेंटेटर जे आपल्यासोबत आज लावले गेले आहेत इर्शाद बागवान सर त्यांच्या गावचा हा खेळाडू होता. मोठा खेळाडू होता परंतु 2 चेंडूवर 2 आयकॉन बाद केलेत गोलंदाज रिजवानने. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळालाय परंतु दुसऱ्या दोन्ही चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय सँडी माफ करा सुनील आलाय. सुनील बेंद्रे. बघूया सुनील बेंद्रे बद्दल सांगायचं म्हणजे का या संघातला एक मोठा खेळाडू आहे. एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळख आहे त्याची. सुनील संदीप रोहन सर मोठे खेळाडू आहेत या संघातले. परंतु आता पाहूया सुनील कसा सामना करतील. संघ थोडा अडचणीत सापडलेला आहे कारण धावफलकावर 1 धाव लागली गेलेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे 2 चेंडूवर 2 गडी बाद आहेत. एक पारितोषिक आमच्या सरांनी आताच एक अनाऊन्स केलंय. जर या चेंडूवर विकेट घेतला तर कुंभेकर साहेबाकडून पारितोषिक राहणार आहे. बघूया रिजवानचा पुढचा चेंडू सुनीलसाठी. सुंदर चेंडू पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज रिजवानकडून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. सुंदर सुरुवात एक आकर्षक सुरुवात पाहायला मिळाली आहे. ड्रीम स्टार्ट आपण ज्याला म्हणतो स्वप्नवत अशी सुरुवात मुखेड संघासाठी. 0 माफ करा 1 धावेवर 2 गडी. रिव्हर्सचा प्रयत्न होता. धाव मिळणार नाही. अतिशय तगडी अशी सुरुवात मुखेड संघासाठी. अजूनही बॅट मधून धाव येणं शिल्लक आहे. नक्की सर रिजवान जर बघितलं तर हा सुद्धा एक या संघातला मोठा खेळाडू आहे. एक जुना खेळाडू आहे या संघातला आणि त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. एक फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा सुनीलसाठी गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू केवळ दिशा देण्याचा प्रयत्न मिळालाय फलंदाजाचा परंतु पुन्हा एकदा अयशस्वी राहिला फलंदाज. आपण पाहतोय सोहेल शेठ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवताना गरज असते गोलंदाजाला. त्याच प्रकारचं काम त्याचे अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते करत आहेत. इस्माईलने सुंदर जल घेतलाय. एक मोठा खेळाडूला बाद केलाय. पुन्हा एकदा मोठं रनअप रिजवानचं. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत सुनील. यासाठी सुनीलने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. चेंडू मात्र नक्की हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पर्यंत कॅरी झालेला नाही. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले गेले ते 1 धाव आणि 2 गडी बाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे ड्रीम सुरुवात ड्रीम स्टार्ट. वैभवचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. चांगले क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 धावा आणि 2 गडी बाद अशी अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेला हा बलाढ्य संघ. परंतु या अडचणीतून बाहेर काढतील का हे फलंदाज. पण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला अब्बू आणि सुनील. नॉन स्ट्रायकर एंडला सुनील. आता स्ट्रायकर एंडला असेल अब्बू. म्हणजे जो ओपनिंगचा फलंदाज होता नॉन स्ट्रायकर एंडला तो नॉन स्ट्रायकर एंडलाच राहिला. आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आयकॉन खेळाडू शफिक शेख. एक सांगायची गोष्ट म्हणजे धाराशिव मध्ये एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना खेळलाय आणि त्या फायनलच्या सामन्यामध्ये विजेतेपद पटकावलेला हा खेळाडू आहे. कालच सामना झाला होता धाराशिव येथे तो.
आणि आज या मैदानावर, काल धाराशिव ते होता आणि आज भोकर, हनुमान मंदिर भोकरच्या मैदानावर कोणत्या टप्प्याचा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय, सीमेला पाठवले हवाई यात्रामध्ये, सीमा रेषा पार षटकार. प्रेक्षक भाऊ इकडे यायचे, ज्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतलाय आमचे आयोजक ऍडव्होकेट विशाल भाऊ दंडवे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला एकटे आले तरी चालतात, तेवढी सेक्युरिटी. हॅलो भाऊ, तेवढी सेक्युरिटी आणायची गरज नाही, पैसे देतात, एकटे आले तरी जमते. हा देतात. बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घेतलाय म्हणजे प्रेक्षकासाठी सुद्धा इथं आमच्या आयोजकाने संधी निर्माण केली. घरी काय रिकामं बसता, इथं येऊन पैसे कमवा असा मानसिकता आमच्या आयोजकाची. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शफिकला, पहिल्या चेंडूवर मात्र षटकार. पुढचा चेंडू सुनील साठी, पुन्हा आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि चेंडू करतोय हवाई सबर षटकार. पूर्वेकडे भाऊ तुमचं नाव सांगा पहिलं. शोएब भाऊ, कुठले आहात तुम्ही? भोकरचे प्रेक्षक आहेत, भाग्यवान प्रेक्षकाचे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा अजून तिथंच जाऊन थांबा भाऊ, प्रयत्न करा तिकडेच मारायचा. म्हणजे घर बसल्या, आता घर बसण्यापेक्षा इथं येऊन पैसे कमवण्याची संधी निर्माण केली आमच्या आयोजकांनी. आणि यापेक्षा उद्या मात्र अजूनही पैसा जास्त राहणार आहे, अजूनही पैशाची वाढ होणार आहे. जाऊया सामन्याकडे. शफिकचा पुढचा चेंडू, रिवर्स फटका खेळला, क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडूला नाही अडवू शकत आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा जगदंबा कलेक्शन चौकार. काय फलंदाजी केली पहिल्या षटकात आपण पाहिले, 2 विकेट गमावल्याच्या नंतर मात्र या षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार, पुन्हा 1 धाव आणि पुन्हा चौकार पाहायला मिळालाय. बघूया पुढच्या चेंडूचा कसा सामना करेल. पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून पाहायला मिळालाय, परंतु आपल्याला गती परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाज शफिक कडून. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकार लागल्या गेल्या, 2 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव आणि 2 गडी बाद झाले होते. थोडस अडचणीतून काढल्यासारखं आता वाटतंय. आजचे जे 2 क्वालिफायर्स होते यापूर्वी निश्चित झालेले, बीसीसी भोकर आणि उमरी, आणि आजचा हा 3रा क्वार्टर फायनल सामना. पुन्हा एकदा रिवर्स फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, जगदंबा कलेक्शन चौकार. सचिन, हे आहे क्रिकेट आणि हा आहे अनुभव. पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, 2 गड्या आमच्या मोबदल्यात, आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा. आता धावसंख्या आहे 2 षटकानंतर 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सर नक्कीच सर, पहिल्या षटकात केवळ 1 धाव होती, या षटकात तब्बल 21 धावा. आणि सर विचार केला उदगीर संघाचा, या उदगीर संघाचा मोठा आयकॉन खेळाडू म्हणजे महेश कांबळे आज अनुपस्थित आहे आणि रुपेश सुद्धा अनुपस्थित आहे. त्याच्या बदल्यात मात्र संघ थोडासा अडचणीत सापडला होता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, परंतु मात्र दुसऱ्या षटकात सुनील आणि अबूने ज्या प्रकारची फलंदाजी केली त्यांनी दाखवलं की हम भी कुछ कम नाही आहे. काय फलंदाजी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, केवळ 1 धाव देत 2 गडी बाद केले होते, तो गोलंदाज रिजवान गोलंदाजी मार्कवर आहे.
क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर जे अतिरिक्त 5 खेळाडू लावले जात आहेत. मोठा खेळाडू आहे रिजवान. तेवढेच मोठ्या प्रकारची गोलंदाजी. रिजवानने पहिल्या षटकात केवळ 1 धाव देत 2 गडी बाद केले होते. सामना करेल अब्बू. स्टेप आउट करून फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅटचा टॉप एज चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू पवेलियन अब्बू. विपिन सर, आपण पाहतोय रिजवानच्या गोलंदाजीचं प्रदर्शन. तब्बल 7 चेंडू मध्ये 1 धाव दिली आणि 3 गडी बाद केले. सचिन, पहिल्या विकेट नंतर रिजवानचा जो बॉडी लँग्वेज होता, तो जो रिदम आहे आज त्याचा, प्रचंड विश्वासाने गोलंदाजी करतोय. थोडासा दूर खेळविण्याचा हा प्रयत्न होता आणि गड्याला टिपलाय. नवीन फलंदाज सर सचिन राठोड. सचिन राठोड आलाय फलंदाजी. मार्कोस स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. धावपलकार 22 धावा लागल्या गेल्या. 3 गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक, पहिला चेंडू झालाय तिसऱ्या षटकाचा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदलाव पाहतोय. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 तुल्यबळ संघ. आपण एकीकडे पाहिलं मुखेडचा संघ आणि दुसऱ्या बाजूने जो फलंदाजी करतोय तो उदगीरचा संघ. 2 बल्लाढ्य संघ एकमेकांसोबत 2 हात करताना. पुढचा चेंडू रिवर्स फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे, धाव होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपण तिथं क्षेत्ररक्षक जो क्षेत्ररक्षक त्या थर्ड मॅनला आहे त्याने चांगले क्षेत्ररक्षण केले. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. सचिनने आणि स्वतःचं खातं उघडलेलं नाहीये. धावपलकार 22 धावा लागल्या गेलेत. अडचणीत सापडलेला संघ आहे, परंतु हे मोठे फलंदाज आहेत. या संघातले हुकुमी एक्के फलंदाज आहेत. एकदा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला आहे. गोलंदाज रिजवान. काय ड्रीम स्पेल चालू आहे रिजवानचा. आपण पाहिले गज्जू गुज्जलवार याने काल मैदान गाजवलं होतं. आज मैदान गाजवतोय हा गोलंदाज रिजवान. काय गोलंदाजी आहे. एक मोठा खेळाडू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. सोहेल सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा संघ. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. दिशाहीन वाईट तर आहेच, परंतु पंचांचा पहिला कॉल आहे नोचा. पंचांचा पहिला कॉल आहे नो बॉलचा. आमचे इर्शाद बागवान सर नेहमीच म्हणतात जेव्हा जेव्हा मराठी कॉमेंट्री करतात, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि जर पाहिलं गेलं तर या चेंडूवर एकूण 5 धावा सर चेंडू गणल्या जाणार नाही. बायच्या रूपातल्या 4 आणि एक नो बॉलच्या रूपातली 5 धावा. आणि पुढचा चेंडू फ्री हिट म्हणजे फुकट का चंदन घसरे नंदन. सचिन, निश्चितपणे ती जी एनर्जी आहे, तो जो विश्वास आहे, तो थोडासा अति झाला. एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा एफर्ट्स आणि तो नो बॉल. पुढचा चेंडू चांगल्या टप्प्यावर खेळविलेला हा चेंडू होता. फायदा उचलता आला नाही फ्री हिटचा. सर, तुम्ही या खेळपट्टीवर खेळता, तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो. आपण दिवसेंदिवस पाहताय सर या मैदानावर फ्री हिटच्या चेंडूवर मात्र फटके बसत नाहीत. काही वेगळं कारण आहे का सर? कारण एवढंच आहे, गोलंदाजाचा जो माइंडसेट आहे तो क्लिअर असतो की बस बचना आहे. बरोबर सर. पुन्हा एकदा रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आमच्या सरांनी अगदी सुंदररित्या स्पष्ट केले. गोलंदाजाचा केवळ माइंडसेट एवढाच असतो की या चेंडूवर मोठा फटका खायचा नाही, म्हणजे वाचायचं. या चेंडूवर फटका खायचा नाही, धावा खायचा नाहीत, केवळ वाचायचं. आणि ते काम चोखरित्या सर्व गोलंदाज बजावत आहेत या मैदानावर. चांगली गोलंदाजी रिजवानची. एक गलच्या चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर चांगली वापसी. रिजवानच्या गोलंदाजीचा विचार केला तर 3च्या 3 गडी बाद केलेले आहेत गोलंदाज रिजवानने. तर स्ट्रायकर एंडला सचिन राठोड. या कसा सामना करतील. रिजवानचा पुढचा चेंडू मारलाय. बिग 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 हिट.
सीमा पार षटकार. स्पीडनी तब्बल 11 सेकंद तो चेंडू ट्रॅव्हल करत होता आकाशात. आणि सर आकाशात 11 सेकंद ट्रॅव्हल करत होता, बाउंड्रीच्या बाहेर गेला, 2 सेकंदाच्या आतमध्ये मैदानामध्ये फेकल्या गेल्या प्रेक्षकांना. प्रेक्षक हा हो तू फेकला का? वा धन्यवाद भाऊ. उद्या तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जाईल. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू इस्माईल. चेंडू पाठवा, बॉल पाठवा. 3 षटकानंतर उदगीर संघाच्या धावफलकावर लागल्या 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्की सर योगायोग 3 आकड्याचा. तिसरा सामना सर, तिसरा सामना 33 धावा 3 गडी बाद 3 ओव्हर. काय योगायोग आहे. आणि 3 कॉमेंटेटर, फक्त तिर्या, 3 कॅमेरे, 3 पंच, 3 स्टंप्स. नक्कीच सर योगायोग आहे 3 आकड्याचा. आणि जो संघ हा सामना जिंकणार 33,333, तिथे जर 5 तिऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे योगायोग असे दुर्मिळ योगायोग येतात सामन्यामध्ये. आपण कॉमेंट्रीच्या माध्यमाने सांगत आहात. आणि जर क्वालिफाय होईल तो सुद्धा तिसरा संघ असेल सर. आणि आतापर्यंत लागले गेले 3 चौकार आणि 3 षटकार. काय कॉम्बिनेशन आहे. आणि विकेटही 3 गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम हैदराबाद इस्माईल. इस्माईलची काल फलंदाजी पाहिली आपण. आणि सर टायमिंग जर पाहिला तर घडीवर सुद्धा 3च वाजलेले आहेत सर. म्हणजे असा दुर्मिळ योग आलाय सर. पुढचा चेंडू चांगला फटका कारला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार चौकार. दुसरं सांगायचं मध्ये या संघासाठी गोलंदाजी करणारा हा तिसरा गोलंदाज. इथं सुद्धा 3 नंबर आले. पण धावा ज्या कुठल्या त्या 4. हा इथं बदलले गेले सर. 3 धावा. पुढे आपण ICC कडे एकदा मागणी टाकूया. जर 3 धावाचा विचार करतात का बघूया. जर हळून चौकार गेलं तर 3 धावा, जोरात गेलं तर 4 धावा. पुढचा चेंडू इस्माईलचा. सुनीलसाठी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लागून चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. अत्यंत देखणी फलंदाजी करतोय सुनील उदगीर संघासाठी. अनुभवाचा पुरेपूर वापर करताना आपल्या सुनील एक अनुभवी खेळाडू या संघाचा आपण नेहमी पाहतो. जेव्हा उदगीरचा संघ आपल्या मैदानावर सहभाग करतो, जेव्हा या चषकामध्ये सहभाग करतो, प्रत्येक वेळेस हा खेळाडू मात्र कॉन्स्टंट आहे सुनील. आणि काय कॉन्स्टंट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सचिन आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न होता. काहीशी अपील पाहतोय आपण, नाकारलेला आहे पंचांनी. सर पंचाबद्दल सांगायचंच राहिले. या आपण प्रत्येक वेळेस पाहिलं सर, आपले जेवढे चषक होतात एखाद्या वेळेस आपण सर कॉमेंट्री मॅन शोधून काढतो. एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला कॉमेंट्री मॅन शोधून मिळालाय, एखाद्या वेळेस आपल्याला डीजे वाले शोधून मिळाले. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला काही मिळालं असेल तर ते म्हणजे पंच आहेत. काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा पार षटकार.
तर सांगत होतो या स्पर्धेमध्ये आपल्याला पंच मिळालेत, म्हणजे अतिशय अनुभवी पंच. आपण पाहतोय महाराष्ट्रात गाजलेले पंचाचं पॅनल आहे, JP पॅनल मुंबईचा. त्यांना अगदी तोडीस तोड पंच म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या भोकरचे बिली बावडन जसं नाव ओळखलं जाते. झेल घेतलाय का? ओके. नदीम सर आणि सुनील भाऊ ज्यांनी झेल घेतलाय त्यांनी यायचं आहे पेंडॉलकडे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे ऍडव्होकेट विशाल दंडवे यांच्या हातकडून. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्र रक्षकापासून थोडासा दूर. केवळ एक धाव घेता येईल. ज्यांनी शेवटच्या चेंडूवर तो झेल घेतला होता त्या प्रेक्षकांनी यायचा मंचाकडे. पंच काही ऐकू येत नाहीये. हा, यांनी घेतले नाही म्हणे, दुसऱ्याने घेतले म्हणे. आमचे पंच सांगतायत. तसं जमना. ज्यांनी झेल घेतलाय, हा या बोला, त्याला बोला. हा, त्याला बोलो. इथे सगळे 4-5 डोळे लावलेले आहेत कॅमेऱ्याच्या रूपात. पुन्हा एकदा फटका डाऊन द ग्राउंड, फटका पॉवरफुल आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते 3 गडी बाद 52 धावा. सुंदर स्थितीमध्ये संघ आता आहे, कारण एकेकाळी एक वेळ अशी होती की एका धावेवर 2 गडी बाद झाले होते, परंतु कमबॅक केलाय संघाने. कमबॅक केलाय आणि धावफलकावर लागल्या गेले ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. झेल घेतलेले आपले माननीय प्रेक्षक सर, आपण समोर यायचंय. म्हणजे मला वाटतं सर तुमच्याकडे पाहून की तुमच्यामध्ये अजूनही खेळाडू होती बाकी आहे. म्हणजे त्यांच्या प्रत्यात आमचे भाऊ सरांचं नाव काय? विठ्ठल करपे सरांनी सुंदर झेल घेतलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या आमच्या आयोजनाचे आयोजक ऍडव्होकेट विशाल दंडवे सर यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाते, तब्बल 501 रुपयाचं. करपे सरांनी वयाच्या 60 मध्ये पकडलाय. सचिन आकाश 20 मध्येही चाच पळतोय अजून. चार षटकानंतर उदगीरच्या धावफलकावर लागलेल्या आहेत 52 धावा. संघ संकटात असताना सुनील ज्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत 29 धावा काढलेले आहेत. चांगली फलंदाजी करतोय. मुखेड आणि उदगीर या संघांमध्ये रंगलेला हा सामना. मुखेड संघाकडून आपण बघितलं होतं गोलंदाज रिजवानला प्रभावित केलं होतं प्रेक्षकांना. 3 पैकी हे तिन्ही जे गडी टिपलेत रिजवान आणि त्यानंतर उदगीर संघाकडून आपण बघतोय सुनीलला. अतिशय संयमी, धीराणी आणि सोबतच आक्रमक पद्धतीने सुनील खेळतोय. सुनीलच्या बॅट मधून ज्या काही शॉट्स आल्यात अतिशय संतुलित अशा त्या शॉट्स डाऊन दी ग्राउंड मॅक्झिमम आपण त्या शॉट्स बघितल्यात. पुढचा चेंडू या इनिंगच्या अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होत आहे. पुढच्या टप्प्यावर खेळलेला चेंडू हलकीशी अपील होती, नाकारलेला आहे पंचांनी. सर, या गोलंदाजाबद्दल मला 2 गोष्टी सांगायच्या होतात. काल या गोलंदाजाने मात्र कहर केला होता. काय गोलंदाजी केली होती.
खूप व्हेरिएशन साईज या गोलंदाजाकडे गज्जू गुजलवार. पहिला चेंडू आपल्याला तेच तर्रार पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू गज्जूचा सुनीलसाठी बघूया सुनील कसा सामना करेल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि तत्पूर्वी घेतली ती एक धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढते. धावफलकावर लागल्या गेल्या ते 53 म्हणजे 53 धावा. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे आता सचिन राठोड. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गज्जू गुजलवार, ज्याने काल हे मैदान गाजवलं होतं. काय गोलंदाजी केली होती. समोर बलाढ्य संघ होता परंतु त्या संघाचा विचारही न करता सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, काय खेळ मांडला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गज्जू धावतोय सचिन राठोड साठी. बघूया काय चतुर गोलंदाज आहे भाऊ. आपण पाहिले पहिले 2 चेंडू तेज तर्रार पाहिले. यानंतरचा चेंडू आपल्याला व्हेरिएशन म्हणजे गती परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाज गज्जूकडून. गज्जूच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य हे आहे सचिन की अगदी शेवटच्या क्षणी ते जे गतीमध्ये चेंज आहे, गतीमध्ये बदल आहे, तो अगदी शेवटच्या क्षणी होतो. नक्की सर, आपण फलंदाजाचा जर विचार केला तर तगडे फलंदाज त्याच्या समोर आहेत. परंतु त्या फलंदाजासमोर या प्रकारची गोलंदाजी म्हणजे उल्लेखनीय बाब आहे. पुढचा चेंडू यावेळेस दिशा भरकटलाय आणि चेंडूला पाठवलाय हवाई सबर षटकार. ज्या डीजेवर आपण गाण्यांचा आनंद लुटतोय त्याचे ओनर विजू याच्या हातून आत्ताच 500ची नोट निसटली. उत्कृष्ट खेळाडू आहेत क्रिकेटचे. भारतामध्ये पाय ओढायची स्पर्धा आहे. कोणीतरी एकाने घेतला असता 250-250 वाटून घेतले असते. एकमेकाला ढकलण्याने आता दोघांचे 500 बुडले. दरम्यान काय फटका आहे सर. या फटक्याने मला विराट कोहलीची आठवण करून दिली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये या प्रकारचा फटका खेळणं एवढं सोपी गोष्ट नाहीये परंतु ते काम करून दाखवलंय सचिन राठोड. पोहोचला काहीशा ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज दिसत होता. शेवटच्या क्षणी ते सावरत सेट करत स्वतःला 6 धावा. अतिशय आकर्षक फटका. पुढचा चेंडू गजूचा. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 65 म्हणजे 65 धावा, 3 गडी बाद. जे 3 गडी बाद झाले ते 3च्या 3ही गडी बाद केलेले आहे गोलंदाज रिजवानने. गजूचं पहिलं षटक सन्मानजनक म्हणावे लागेल कारण पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या ज्यामध्ये 2 षटकार घेतले गेले परंतु 13 धावा. एकूण धावसंख्येचा विचार करता 65 धावा 5 षटकाच्या बदल्यात. बघ या गोलंदाजीची धुरा संघाने कोणावर सोपवतील. धावगती जी आहे सचिन या क्षणी ती पण आहे 13ची. मार्कवर एक आयकॉन खेळाडू मॅन फॉर्म हैदराबाद इस्माईल आणि स्ट्रायकर एंडला सुनील जे की 15 चेंडू मध्ये 30 धावावर फलंदाजी करतोय. 5 षटक झालेली आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडू मध्ये किती धावा करतील सचिन जे की 11 चेंडू मध्ये 26 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र दूर टाकण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलाय गोलंदाज इस्माईल. पंचांचे दोन्ही हात वर करत आम्हाला इशारा आलाय का हा वाईट चेंडू असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 66. 3 गडी बाद. सचिन जे की 11 चेंडू मध्ये 26 धावावर फलंदाजी करतोय आणि 15 चेंडूचा सामना करत 30 धावावर फलंदाजी करतोय तो सुनील. पुढचा चेंडू पुन्हा रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये आजकाल मात्र इनोव्हेटिव्ह शॉट जास्त खेळले जात आहेत. आपण पाहतोय रिव्हर्स, स्लॉग स्वीप, दिल स्कूप या प्रकारचे फटके म्हणजे गोलंदाजाच्या पेसचा उपयोग केला जातो.
वाटतं टेनिस क्रिकेटचं झालं. पुन्हा गोलंदाजी मार्कवर इस्माईल धावतोय. एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या वाढते एका धावेनिशी 67 धावा. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकाच्या नंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहणार आहे. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ. एका बाजूने पाहतोय गोलंदाजी करणारा FM11 मुखेड आणि फलंदाजी करणारा संघ जर पाहिला तर कारंजा 11 उदगीर. हे दोन संघ एकमेकाशी दोन हात करताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणजे जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं वाईट केलंय आणि काय चेंडू टाकलाय. तेज तरार पडल्याच्या नंतर अधिकच उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज इस्माईल या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. आतापर्यंत इस्माईलनी बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. राऊंड द विकेट हा त्याचा मारा. यावेळेस गती परिवर्तन आणि चेंडूला पाठवलंय हवाई यात्रामध्ये सीमा पार षटकार. फ्लोर 1 चेंडू होता. फलंदाजाकडे वेळ होता. सचिन राठोड या फलंदाजाकडे भरपूर वेळ होता आणि या फलंदाजाला तर तुम्ही वेळ दिला तर हा खेळ करतो. फलंदाज सचिन राठोड या संघाचा रावडी राठोड म्हणून ओळखला जातो. पुढचा चेंडू यावेळेस मात्र गती आणि लेंथ परिवर्तन, फुल्लर लेंथचा ज्याला ब्लॉक होल लेंथचा चेंडू म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज इस्माईल कडून. चांगली वापसी म्हणावी लागेल आणि एक धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय सुनीलला. धावसंख्येचा विचार केला तर 6वं षटक प्रगतीपथावर आणि धाव पलकावर लागल्या गेल्या ते 74 म्हणजे 74 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. रिजवानला सोडता एकही गोलंदाज मात्र विकेट घेऊ शकलेला नाहीये. त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन कारंजा 11 उदगीर या संघाकडून. पुढचा चेंडू इस्माईलचा आयकॉन खेळाडू आहे गोलंदाज. फुल टॉसचा घेतलाय समाचार आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकार आणि पंचाचा इशारा आलाय की थर्ड अंपायर चेक करतील का हा वेस्टच्या वर चेंडू आहे का. मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या चला पंचाचा इशारा आलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी म्हणजे नो बॉल नसणार आहे. कारण आपण पाहतोय फलंदाजाचा जो प्रयत्न होता थोडासा शफल होऊन म्हणजे स्टेप आउट करून फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येचा विचार केला तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेले ते 78 धावा 78. सचिन 14 चेंडू मध्ये 33 धावावर फलंदाजी करतोय आणि सुनील 18 चेंडू मध्ये 35 धावावर. रंगतदार सामना, दोन बलाढ्य संघ, चुरशीचा सामना, अंगावर शहारे आणणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग मात्र वाढलेला आहे. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आपण कॅमेरामन थोडंसं झूम करा प्रेक्षक लोकांना. म्हणजे आपण चारही बाजूने पाहतोय प्रेक्षक वर्ग वाढतोय. उद्या या चषकाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि आपल्या सोबत असतील कॉमेंटेटर इर्शाद बागवान सर आणि त्यांच्याच गावचे सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डान्सिंग पंच म्हणून ओळखले जाणारे आपले सोन्या बापू भोसले उद्या आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. आणि त्यांच्या सोबत मोठे मोठे खेळाडू म्हणजे भारतातले सर्वोत्कृष्ट असलेले खेळाडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या डोळ्याचे पाडणे फिरणारे सामने उद्या हनुमान मंदिर मैदान येथे खेळले जातील. गज्जू गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू सचिनसाठी.
स्लोअर वन चेंडू आणि पॉवरफुल बाहुबली फटका. सचिन राठोड मॅन इन फॉर्म षटकार. मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय फलंदाजी करतोय सचिन राठोड नावाचा फलंदाज उदगीर संघाकडून. गजूचा पुढचा चेंडू सचिन साठी मारलाय. पुन्हा एकदा चेंडू आणि काय फटका मारलाय भावा. चेंडू गेलाय सीमा पार षटकार. आज डांस करेंगे यारो चाहे मला या खेळाडू बद्दल थोडंसं बोलायचं आहे. सचिन राठोड बद्दल. सचिन राठोड असा फलंदाज आहे की मागच्या काही सामन्यामध्ये विपिन सर आउट फॉर्म चालत होता हा फलंदाज. आज त्याने निश्चय केला होता की जर या भोकरच्या मैदानावर आज माझी फलंदाजी चालली नाही तर या भोकरच्या मैदानावर मी यानंतर क्रिकेट खेळणार नाही. आणि काय फलंदाजी केली या वाघाने. हाच आहे जुनून. 16 चेंडू 45 धावा आतापर्यंत कुठल्यात. सचिन राठोड. पुढचा चेंडू गजूचा. पुन्हा एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डोक्याच्या वरनं चेंडू सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. केवळ 17 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आतापर्यंत. सचिन साठी मला 2 शब्द म्हणावे वाटतात. अभी तो मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. सचिन अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, तुझे तोलना पूरा आसमान बाकी है. सचिन राठोड काय फलंदाजी करतोय. गजूचा पुढचा चेंडू. या वेळेस मात्र बॅटचा यच. दूरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न आणि बॅटचा येज लागून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. कर्स धावांवर. वेल प्लेड सचिन. परंतु एक पारितोषिक आले. नाझीम भाई यांच्याकडून सचिनच्या फलंदाजीवर खुश होऊन तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन वेल प्लेड, वेल डिझर्व. जे पारितोषिक आहे पैशाचा विचार नाही करायचा. हे पारितोषिक म्हणजे एक सन्मानाचा असते आणि तो सन्मान केलाय तुमचा आमच्या नाझीम भाईने. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्या समालोचन कक्षाकडे जमा राहणार आहे. आपण इनिंग संपल्याच्या नंतर ते पारितोषिक घेऊन जायचंय. सचिन बाद झाल्याच्या नंतर त्याच्या सारखाच एक दुसरा आक्रमक फलंदाज माजीदची फलंदाजी आपण काल पाहिली या मैदानावर. हिमायतनगर संघाच्या समोर 12 चेंडू मध्ये 50 धावा काढल्या होत्या फलंदाजाने. गजू मारलाय पुन्हा. हा फलंदाज मात्र वेगळेच फटके खेळतो माजीद. पण पाहतो या फलंदाजाचं वैशिष्ट्य, जातो एका दिशेकडे आणि मारतो फटके एका दिशेकडे. म्हणजे त्याला मराठी भाषेत एक व्हायरल होते, जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असं काहीतरी पाहायला मिळते या फलंदाजाकडून. पुढचा चेंडू गजू गुजलवर आहे आणि स्ट्रायकर एंडला असतील सुनील बेंद्रे. स्लोअर वन चेंडू. दिशा दिली आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचणार काय नाही आणि चेंडू जात आहे वन बॉस सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. आमचे दीपक भाऊ जैन मित्र हे सुद्धा मैदानावर आगमन झाले. जगदंबा कलेक्शनच्या होल्डिंगच्या बाजूला आपण पाहू शकता त्यांचं बॅनर लागले गेले. जैन CNC आर्ट अँड फर्निचर. त्याचे ओनर काळा गॉगल घालून दीपक आरपले याचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. आपण तुमचा अमूल्य वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावला दीपक भाऊ, धन्यवाद. 7 षटकानंतर उदगीर संघाच्या धावफलकावर लागल्यात 99 धावा. 100चा जो मार्क आहे तो निश्चितपणे पार होईल. त्याच्या पुढेपर्यंत पाहावं लागेल. सचिन अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर निर्वाण वाघमारेला पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज आलाय आणि स्ट्रायकर एंडला आहे माजू.
हे बघा काय फटका मारला आणि चेंडू हवेमध्ये. प्रयत्न चांगला तिथे, प्रयत्नाचे मात्र 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. मी अगोदरच सांगितलं होतं की हा फलंदाज इनोव्हेटिव्ह शॉट खेळतो. आपण पाहिलंय एकदम वाईट लाईनला हा चेंडू होता, म्हणजे ऑफ स्टेक जे वाईट असते त्या लाईनला हा चेंडू होता आणि त्या दिशेला जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता परंतु झेल टिपू शकला नाही क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 100 ऑन बोर्ड. 100 धावा धावपलकावर लागले गेलेत. निर्वाण वाघमारेचा पुढचा चेंडू स्ट्रायकरला फलंदाजी करतील सुनील बेंद्रे. मारलाय, फटका मारलाय आणि काय झेल घेतलाय काय. चला हा आपण पाहूया. पंचाचा इशारा आहे तो 6 धावेचा. प्रयत्न मात्र सुंदर तिथे शुभम पाटील यांचा. प्रेक्षक वर्ग थोडस भाऊ तुम्ही नाही थोडीशी मदत जर केली आम्हाला कमिटीला. मी काय म्हणतोय थोडस मागे व्हा. मला माहित आहे षटकार आहे ते, थोडं मागे व्हा. हा प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होतं ना. सर जे सामने आयोजित केलेत ऍडव्होकेट विशाल भाऊ दंडवे यांनी ते फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आहेत सर. तर थोडस आपण थोडस सहकार्य करायचं कमिटीला. पुढचा चेंडू निर्वाणचा सुनील साठी मारलाय. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचेल काय आणि सुंदर झेल. वेल जज अँड वेल कॅच. आणि परतावं लागलं तंबू मध्ये निराश होऊन सुनीलला, परंतु सुनीलने सुद्धा चांगली फलंदाजी केली. आता नवीन फलंदाज मैदानावर येतो अजय. अजय या खेळाडूत ती ॲबिलिटी आहे, मोठे फटके मारण्याची ॲबिलिटी काबिलियत ठेवणारा फलंदाज अजय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे या इनिंगच्या शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज आहे निर्वाण वाघमारे, मॅन फॉर मुखेड. एक मोठा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर धावतोय. 55 क्रॉस केलाय अजय साठी. अजयने पहिल्या चेंडूवर डाऊन ते ग्राउंड फटका मारलाय आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौका. स्ट्रायकरला गोलंदाजी मार्कवर निर्वाण वाघमारे. आखुडत्या लेनचा चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच दूर गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली अवांतर. धाव संख्येचा विचार केला तर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 1-1-1. 111 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही जर चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू पडणं बाकी आहे. पुन्हा पुढे एकदा डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळाला. फॉलो थ्रो मध्ये काय झेल आहे तिथे. जेल घेतलाय ना. यस सुंदर जेल निर्वाण वाघमारेचा. आपण जर पाहिलं तर बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू ट्रॅव्हल करत होता. केव्हा झेल घेतला मला सुद्धा कळलेलं नाहीये. अगदी समोर खेळ चालत आहे डोळ्याच्या समोर, परंतु तेच तर्रार झेल तिथे निर्वाण वाघमारेकडून पाहायला मिळाला. आता शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज संदीप जाधव आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धारित 8 षटकामध्ये धाव पलकावर लागल्या गेल्या ते 111 धावा. विपिन सर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर 1 धाव लागली गेली होती आणि 2 गडी बाद झाले होते.
परंतु त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला आहे सचिन राठोड सुनील बेंद्रे या फलंदाजाकडून आणि संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन पोहोचले. जर धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहतोय फलंदाजीमध्ये सचिन राठोडने 18 चेंडूमध्ये 49 धावा आणि सुनीलने 21 चेंडूमध्ये 45 धावा. हे दोनच फलंदाज असे आहेत की त्याने 10 धावांच्या वर धावा काढलेत. निश्चितपणे दोघांचं कौतुक करावं लागेल. ज्या संघर्षमय परिस्थितीमध्ये मैदानात आले होते, दबावत असतील निश्चितपणे, पण चांगली झुंज दिली. या क्षणी उदगीरचा संघ समाधानी असेल. 111 धावा त्यांनी उभा केल्यात. 112 धावांचं आव्हान असेल आता मुखेड संघाकडे. ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2025 चे हे सामने. अतिशय सुंदर असं हे आयोजन. भुकरच्या क्रिकेट रसिकांसाठी ही मेजवानी. पारितोषिक आहे ते आमच्या नाझीम भाईकडनं होतं ते सचिन राठोड. पण थोडस समालोचन कक्षाकडे यायचं. सचिन भाऊ, तुमच्या फलंदाजीवर खुश होऊन ते पारितोषिक आमचे नाझीम भाई यांनी ते पारितोषिक ठेवलं होतं तब्बल 500 रुपयाचं. ते तुम्हाला प्रदान केलं जाईल. सचिन भाऊ यायचंय लवकर थोडस. क्षेत्ररक्षण लावून घ्या संघ. सचिन राठोड काय फलंदाजी केली आमचे नाझीम भाई. त्यांच्याकडून एक कॅमेरा इकडे फिरवा. सचिन राठोडला ते पारितोषिक झाले. सचिन भाऊ, मला फक्त एकच प्रश्न आहे, हो किंवा नाही मध्येच उत्तर पाहिजे. बाकी तुमचा वेळ घेणार नाही मी. जसं आम्हाला ऐकायला मिळालं होतं की जसं तुम्ही आउट फॉर्म चालवत होता या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आणि अगोदरच्याही स्पर्धेमध्ये जे खासदार चषक झालं होतं, आम्हाला ऐकायला मिळालं होतं की जर आज तुमची फलंदाजी चालली नाही तर तुम्ही भोकरच्या मैदानावर कधी पाय ठेवणार नाही, असं आम्हाला ऐकायला मिळालं होतं. हे खरं होतं का? हो, हे बिलकुल खरं आहे. मी अनिल भाऊला पण बोललो, ह्या ग्राउंडवर माझी बॅटिंग होत नाही आणि दुसऱ्या पण ग्राउंडवर माझी बॅटिंग होत नव्हती. मी खरं तर यानंतर खेळायचा विचारच करणार नव्हतो. उगा बसायचं आपला मेडिकल धंदा पाणी एक विचार करायला लागतो. सो थँक्यू. वेल बॅटिंग सचिन. जाऊया सामन्याकडे. थोडंसं कॅमेरामॅन तुम्ही इकडे फिरलात एकदा तिकडे फिरवा बरं. ते तलाव रिसॉर्टचे जे बॅनर आहे तिथं अनिल भाऊ आहे. मी म्हणतो हे माणूस वारंवार कॅमेऱ्यावर पाहिजे, कारण या स्पर्धेच्या आयोजनाचा सर्व अनिल भाऊ बेरदेवाड. आता मी सांगतो की आपल्याला खेळाडू दिसतात, मोठे फटके मारलेले पंच दिसतात, कॉमेंट्री मॅन दिसतात, बॉलर दिसतात, परंतु पडद्यामागचा हिरो हा आहे. म्हणजे आयोजनाचं सर्व काम, सर्व धुरा सोपवतो, सांभाळतो तो हा खेळाडू आहे अनिल बेरदेवाड. सर नक्कीच कौतुक केलं पाहिजे. नदीम सर बरोबर आहे का मी बोलतोय? 100%. चला अनिल भाऊ, तुम्हाला सांगायचं म्हणजे की थोडस यायचं आहे आपण इकडं. पाण्याची व्यवस्था केली. या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली आमचे विशाल भाऊ राठोड, तुळसाई कृषी सेवा केंद्र, प्रोप्रायटर विशाल राठोड यांच्याकडून सर्व या चषकामध्ये जे आपण पाणी पित आहे आरओचं फिल्टरचं त्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आमच्या विशाल भाऊने. धन्यवाद.
एक जबरदस्त बॅटल आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव होती आणि 2 विकेट. रिजवान पठाण मुखेडचा हा वंडर बॉय ज्यानं एक दमदार गोलंदाजी केली होती, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं एक षटक आलं होतं शफिक शेखचं ज्याच्यामध्ये 21 धावा आणि तो शफिक शेख मात्र आता आज वसुली करून संघाला देणार का एक आयकॉन खेळाडू शफिक शेख आणि दुसऱ्या बाजूला सोहेल शेठ स्वतः संघ मालक देखील आहेत, एक चांगले खेळाडू देखील आहेत. आपण जर पाहिलं तर एकूण 112 धावांचं लक्ष्य. मोठा सामना, सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करणारा सामना. आर या पार, डू ऑर डाय, करा किंवा मरा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पवन, स्ट्राईक वरती मात्र फलंदाज असेल शफिक शेख. मॅन फ्रॉम भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे. महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आहे. काल धाराशिवच्या मैदानावरती तब्बल 1,50,000 रुपयांची फायनल आपल्या संघाला जिंकून देणारा खेळाडू आज या मैदानावरती गोलंदाजीमध्ये मात्र थोडासा महागडा ठरला होता. गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, परंतु त्याला परतफेड करायची संधी आहे. मोठा सामना, बिग बॅटल ऑफ क्रिकेट. जवळपास प्रत्येक षटकामध्ये 14 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाकडे सुवर्ण संधी आहे. या सामन्यानंतर देखील एक मोठा सामना होणार आहे. पवनच्या पहिल्या चेंडूवरती शफिकच्या बॅटमधून येतोय मोठा फटका. चेंडू सरळ जातोय. पंचांचा मात्र इशारा. 1 बाउन्स आहे का पाहूया. 1 बाउन्स सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. इनामदार कन्स्ट्रक्शन अँड लँड डेव्हलपर चौकार. सुरुवात शफिककडे ती ताकद, ती क्षमता, ती प्रतिभा, ती कौशल्य आहे. आज त्याला या मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. का मी महाराष्ट्रातली अनेक मैदान एक आयकॉन खेळाडू म्हणून गाजवतोय. पुन्हा एकदा शफिकच्या बॅटमधून मात्र आपण पाहतोय फटका आणि झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. कार मारला आणि पुढच्या चेंडूवरती मात्र विकेट येते. शफिक शेख बॅक टू पॅव्हेलियन. मोठा धक्का असेल संघासाठी. फलंदाजीमध्ये सुद्धा करामत झाली नाही, गोलंदाजीमध्ये करामत झाली नाही. धक्का क्रमांक आपण पाहतोय. पण तो मी नेहमी सांगतो, मोठा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी आपण एकाच खेळाडूकडून अपेक्षा देखील करू शकत नाहीये. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती करतो की रिपोर्टिंग करायचंय. समालोचन कक्षाकडे येऊन रिपोर्टिंग करायचंय. यानंतर होणारा सामना तुळजापूर वर्सेस नायगाव. या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचंय समालोचन कक्षाकडे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय वैभव. 112 धावांचा पाठलाग करत असताना पहिला धक्का मात्र दिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. गोलंदाज मात्र आपण पाहतोय पवन. स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज. आमदार चषक 2025 चा थरार आपण पाहतोय. विशाल दादा दंडवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. फटका मात्र खेळला. एक बिग हिट केला. चेंडू सरळ भिरकावलाय. सीमारेषेच्या पाहूया. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार. साठी हजेरी लावली आमचे माच्छेनवार मामा उर्फ आजा. आपण यायचं येतं स्थाना बनवायचं. चेअरवर बसून घ्या भैया. उठ की थोडं. एक चौकार मात्र पाहायला मिळतोय आपल्याला वैभवच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 विकेट आले.
पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फटका स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 1-13 तो 1 समीकरण आहे. प्रत्येक षटकामध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. 112 धावांचं लक्ष आहे आणि 112 धावांची किंमत आहे 33,333. आणि सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म. आज सकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतला पहिला संघ ठरलाय भोकर, BCC भोकर. आणि दुसरा संघ जर आपण पाहिला तर उमरीचा संघ. तिसरा संघ मात्र कोणता असणार? सर्वांच्या नजरा मैदानावरती. तिसरा संघ मात्र मुखेड असणार का उदगीर असणार? इर्षाद सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की आमच्या माचेनार मामा म्हणजे आमच्या आज्या, त्यांना आज्या संबोधलं जातं. त्यांच्या वयाकडे जर पाहिलं तर त्यांना क्रिकेट घरी बसू देत नाहीये बघा. काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच मी नेहमी सांगत असतो क्रिकेट और क्रिकेटर कभी बोडा नाही होता. हे वयच आहे. आता आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40+ देखील वेगळ्या वेगळ्या स्पर्धा खेळल्या जातात. अगदी ऑल इंडिया लेवलची 40+ स्पर्धा खेळली गेली. एकूण धावफलकावरती धावा झालेत त्या 8 धावा, 5 चेंडू झालेत. चला ओके सर, 1 मिनिट. चला, हा फेअर डिलिव्हरी असणार आहे, परंतु पंचांचं प्रत्येक चेंडूवर कटाक्षपणे लक्ष आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की पंच जरी थ्रो गोलंदाज म्हणून घोषित नाही केले तरी आमचं मात्र इकडे लक्ष आहे. आमचे थर्ड पंच जे आहेत त्यांचं प्रत्येक चेंडूवर लक्ष राहणार आहे. येणाऱ्या सर्व संघासाठी कोणताही चेंडू मध्ये जर आढळला तर त्या गोलंदाजाला या स्पर्धेतून बॅन केलं जाईल. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक पहिले संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आले त्या एकूण 9 धावा. म्हणजे मला वाटते आत्तापर्यंत ही 6वी इनिंग आहे आणि ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा बहुतेक तिसऱ्या वेळी झालेला आहे गणित. आज सकाळपासून पहिल्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या वेळी समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. 112 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. चला, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय लखन गावडे. प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही नवीन घेऊन येत असतो. आज मात्र लखनसाठी आजच्या दिवसामध्ये काय समोर वाढून ठेवलंय? समोर फलंदाज वैभव आणि सोहेलची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. एक मात्र मोठा धक्का, शफिक शेख मात्र परतलाय, आयकॉन खेळाडू परतलाय. पहिला चेंडू मात्र लखनचा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो डीपीड विकेटवरती 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. एका धावेने 10 धावा धावफलकावरती. लखनच्या फलंदाजीचा विचार केला तर मोठी धावसंख्या उभारू शकला नाही लखन, परंतु गोलंदाजीमध्ये आजमावत आहे. गोलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करावी लागेल. आमचे विठ्ठल आजय यांचं स्वागत मी योगेश सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करून घ्यायचंय. या सामन्याकडे 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय लखनला. मॅन फॉर्म सोलापूर. गोलंदाजी मार्कवर लखन आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे सोहेल सेठ. चेंडू फलंदाजापासून दूर टाकण्याचा गुडलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज लखनकडून. चांगली गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाज लखन यांच्याकडून पाहायला मिळते. जर या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 112 धावाचा पाठलाग करतोय मुकेटचा संघ. त्यामध्ये हा होणारा महत्वाचा निर्णायक सामना. फटका तर खेळलाय, पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवरती यायचा प्रयत्न केला, 1 धाव घेतले दुसऱ्यासाठी आणि चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय. चौकार. विश्वनाथ पटवेकर सर यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं.
पुढचा चेंडू लखनचा सामना करतील सोहेल सेठ. एकदा फुल्लर लेनचा चेंडू परंतु गती परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाज लकडकडून. चांगली चतुराई बरी गोलंदाजी. क्रिकेटचा कमी आणि दिमागाचा खेळ म्हणजे बुद्धिबळाचा खेळ खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून. म्हणजे तोडीस तोड संघ एकमेकांच्या समोर दोन हात करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आणि काय आयोजन आहे आमदार चषक 2025. एक सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळते. काय चेंडू आहे काय चेंडू टाकलाय भाऊ. म्हणजे या सोलापूर भागातच सोलापूरच्या मातीतच काहीतरी वेगळं आहे सर. काय कॉमेंटेटर घडतायत काय गोलंदाज निर्माण होत आहेत काय पंच निर्माण होत आहेत. म्हणूनच मी आज सांगितलं की प्रत्येक दिवशी क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येतोय. आज मात्र आपण लखन गावडेची गोलंदाजी पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. सोहेलच्या बॅट मधून एक येतोय आक्रमक खणखणीत चौकार. या चौकाराने धावफलकावरती धावा होत आहेत. त्या 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. परंतु प्रत्येक षटकामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट 14 म्हणजे 2 षटकामध्ये 28 धावा यायला पाहिजे होत्या. 10 धावांनी संघ बॅकफुटवरती आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. आणि इथून पुढे जर पाहिलं तर आता मला वाटतं समीकरण 15 वरती आलेलं असेल. जवळपास 15 पेक्षा अधिक धावा. चला वेळ घेऊ नका सामना आहे अजून एक. अंपायर सूचना द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ वेळ घेऊ नका. आणखी एक सामना खेळायचा याच्यानंतर. समोर मात्र वैभव नॉन स्ट्राईकला सोहेल. प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाचे. सोहेलनं 2 चौकार जरी मारले असले तरी 3 निर्धाव चेंडू मात्र सोहेलला खेळावे लागलेत. प्रत्येक चेंडूवरती धावा महत्वाच्या आहेत. नक्की सर परंतु गोलंदाजी मात्र सुरेख होते. उदगीर संघाचा विचार केलाय तर चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एक नवीन गोलंदाज पाहतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अक्षय म्हणजे आज संघाचे मात्र- पॉवर प्लेचे 2 षटक संपल्याच्या नंतर तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी जबाबदारी दिली कर्णधाराने अक्षयवर. बघूया अक्षय ते त्याचे निर्धारित 6 चेंडू कशा प्रकारे हाताळेल. स्ट्राईक वरती डावखोरा फलंदाज आहे. वैभव कडून देखील संघाला बऱ्याचशा अपेक्षा आहेत. आमदार चषक 2025 चा थरार आपण पाहतोय. भोकरच्या या ऐतिहासिक मैदानावरची स्पर्धा एक सध्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा आहे. आयोजक सन्माननीय विशाल दादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय वैभवसाठी गोलंदाजी करेल. डावखोरी हाताचा फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय बॅट स्पीड होती. बॅट स्पीड मात्र खूप जोरात पाहायला मिळाली परंतु बॅटचा संपर्क नाही झालेला आहे बॉलशी. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी अक्षयकडून. पहिला चेंडू सुंदररित्या हाताळलाय. बघूया वैभव डावखोरी हाताचा फलंदाज 6 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा यावेळेस मात्र थोडस दिशा भरकटलाय. पडल्याच्या नंतर दूर गेलेला चेंडू. आता मात्र सोहेल सेठ कर्णधाराकडून कानमंत्र दिला जातोय. एका वाईट बॉल टाकला गेलाय परंतु निर्धारित गोलंदाजी. कारण प्रत्येक चेंडूवरती धावा येऊ दिल्या नाहीत. लखननं 2 चौकार जरी दिले तरी पुढचे 4 चेंडू मात्र लखननं निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला होता. फटका तितकासा चांगला नाहीये. चेंडू मिडल झाला नाही. 1 धाव तर नक्कीच असेल. आणि आता एका धावेने नाही तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मात्र इथून पुढे अपेक्षित आहे. दोन्हीपैकी कोणत्या तरी एका खेळाडूला मात्र एका वेगळ्या ट्रॅकमध्ये फलंदाजी करावी लागेल. नक्की सर जी धावसंख्या उभारली गेली आहे ते सचिन आणि सुनीलच्या बळावर. म्हणजे एका वेळी संघ खूप अडचणीत सापडला होता. बघूया मुखेड संघाकडून ते संकटमोचक वार शनिवार संकटमोचक हनुमान कोण होतील. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर अक्षय. या लेनचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न म्हणजे ताकदीचा प्रयत्न इथं पाहायला मिळालाय. पंचाचा इशारा 1 बाउन्स. सोहेलला मात्र थोडंसं अपयश येत आहे. अजून फलंदाजाची लाईनअप जर आपण पाहिली तर संघामध्ये मोठी लाईनअप आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा महत्वाच्या आहेत. अशा पद्धतीनं निर्धाव चेंडू खेळले जात आहेत. पुन्हा निर्धाव चेंडू खेळायचा प्रयत्न आहे. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू. बॉल 4 चेंडू झालेले आहेत.
पुन्हा एकदा आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी आहे. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूची मालिका मात्र आपल्याला पाहायला मिळते. सर अक्षयच्या गोलंदाजीवरनं एक सांगावंसं वाटतंय, खूप छोटं रनअप आहे या गोलंदाजाचं. विचार केला तर खूप छोटं रनअप, परंतु गोलंदाजी मात्र धारदार. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखे चेंडू जात आहेत. पुन्हा खुर्च्या टप्प्याचा चेंडू फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि झेल मात्र टिपला गेलाय का. फलंदाज बाद होतोय. Yes. धक्का झेल क्रमांक टिपलाय. दुसरा. सलामीची आपली प्लेइंग 11 लिस्ट आम्हाला पाठवून द्यायची. नायगाव संघ आणि तुळजापूर संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट यानंतर होणार आहे बघा सामना. तुळजापूर वर्सेस नायगाव या दोन संघादरम्यान सामना होईल. जाऊया या सामनाकडे. 20 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागले गेले ते 20 धावा. आता या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली 1 धाव. एकूणी धावसंख्येचा विचार केला तरी 21 धावा धावपलकावर लागले गेले. 2 गडी बाद झाले. आता स्ट्रायकर यांना फलंदाज आपण पाहतोय निर्वाण वाघमारे. गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज आहे लखन ज्याने पहिलं षटक सुंदररित्या हाताळलं होतं. केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर धावेल. एकेकाळी उदगीरचा संघ अडचणीत सापडलेला होता. त्या अडचणीतून बाहेर काढले ते फलंदाज सचिन राठोड आणि सुनील बेंद्रे या फलंदाजांनी. मुखेड संघाला सुद्धा गरज आहे त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. आता पंचाचा इशारा आलाय वाईट म्हणजे अजून एक एक्स्ट्रा धावपलकार वाढली गेली. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी केली जाते लखनकडून. पुढचा चेंडू लखन निर्वाण वाघमारेसाठी मारलाय. फटका मारलाय. चेंडू फसलाय हवेमध्ये परंतु नाही झेल मात्र झालेला नाहीये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. तिथे अबूचा प्रयत्न होता झेल घेण्याचा परंतु पोहोचलेला नाहीये विकेट किपर आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतली ती धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. धाव पूर्ण केली. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्कवर सुंदर कामगिरी पाहायला मिळतीये कारंजा 11 उदगीर संघाच्या गोलंदाजाकडून. लखनचा पुढचा चेंडू वैभवसाठी. वैभवने यावेळेस फटकार सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय हवाई यात्रेमध्ये सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. चांगला फटका सुंदर फटका. डावखुऱ्या हाताचा फलंदाज वैभव. जसं नाव तशी फलंदाजी पाहायला मिळते परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला आहे कारण धावफलकाचा विचार केला तर तब्बल 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून म्हणलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी मार्कवर लखन. यावेळी मात्र लखनच्या चेंडूवरती पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव असेल या चेंडूवरती. एका धावीने एकूण 30 धावा धावपलकावरती परंतु संघर्ष आता खूप मोठा आहे. चौकार आणि षटकारांची फक्त आतिषबाजी मैदानावरती पाहिजे तरच या सामन्यामध्ये विजय मिळवता येईल मुखेड संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज लखन गावडे.
निर्वाण वाघमारेसाठी धावतील. निर्वाणने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे, काय क्षेत्ररक्षण केले. नक्कीच hit झालाय. कौतुक केलं पाहिजे. डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद होतोय. माजिद माजिद सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळालाय. गडी बाद. महत्वाचा सामना होता. शेवटच्या षटकामध्ये 16 धावा काढायच्या होत्या मुकेट संघाला 6 चेंडूमध्ये आणि ते काम करून दाखवलं होतं क्षितिजने. तब्बल 3 षटकार मारले होते. स्ट्रायकर यांना निर्वाण वाघमारे असतील, कारण नॉन स्ट्रायकर यांना बाद झाला तो वैभव. गोलंदाजाचा मात्र क्षेत्ररक्षण बदलाव करताना आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये तो 30 सर्कलच्या बाहेर जो क्षेत्ररक्षक होतो त्याला आतमध्ये बोलवलं जाते आणि थर्ड मॅन रिझर्व मध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तैनात केलाय. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी लखनकडून पाहायला मिळते. राऊंड द विकेट. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि एक क्रिकेटिंग स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज लखनकडून. चेंडू थोडंसं डोक्याला जाऊन आदळल्याच्या नंतर थोडासा विचारपूस करताना आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये हे खूप महत्वाचं आहे. आपण क्रिकेटमध्ये जेव्हा एकमेकांशी सामना खेळता थोडंसं कट्टर असता, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडंसं तुमची सहनशीलता, तुमचा गेम स्पिरिट दाखवावं लागतं. इर्षाचं लखननं आज जर पाहिलं तर आपण 12 चेंडूमध्ये 20 धावा दिल्या, परंतु याच लखननं काल धाराशिवमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये समोरच्या संघाला 5 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या होत्या, तर लखन गावडेच्या गोलंदाजीवरती 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्या गेल्या. तो दिवस त्यानं कालचा विसरला. काल 5 चेंडूमध्ये 18 दिल्या. सामना संघ पराभूत झाला होता सेमीफायनलमध्ये, त्यांचा फायनलमध्ये येऊ शकला नाही. आज परत एकदा मोठा प्रवास करून या मैदानावरती आला आणि 12 चेंडू टाकले आणि 12 चेंडूमध्ये केवळ 20 धावा दिल्या आणि आपल्या संघासाठी दमदार अशी कामगिरी देखील केली. नक्की सर, खेळाडूसाठी जर विचार केला तर प्रत्येक दिवस, प्रत्येक सामना वेगळा असतो. त्याचा तर प्रत्येक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर एक आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. जवळपास जर उद्या पाहिलं तर या स्पर्धेचा मेगा फायनल, ग्रँड फिनाले, महाअंतिम सामना आणि मला वाटते तब्बल 3.5 लाखापेक्षा अधिक रुपयांची पारितोषिकं, 3,50,000 रुपयांपेक्षा अधिक पारितोषिकं या मैदानावरती. क्षितिजच्या बॅटमधून फटका खेळला आहे. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा मात्र या चेंडूवरती घेतले गेलेत. या 2 धावेने एकूण धावा होत आहेत त्या 33. षटक क्रमांक 5 मैदानावरती आणि 23 चेंडू 79 धावा, म्हणजे कमीत कमी 12 ते 13 षटकार. षटकारांच्या भाषेत जर सांगितलं तर 23 चेंडू 79 धावा, 13 षटकार. समीकरण आता खूप अवघड होत चाललंय. एका धावेचा एकच धाव घेतली गेली. स्ट्राईक वरती येतोय. आपण पाहतोय फलंदाज निर्वाण. दोन्ही फलंदाज मजबूत आहे. काल तुम्ही सांगितलं 6 चेंडूमध्ये 16 करायचे होते, 3 षटकार क्षितिजनं मारले, परंतु आज थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. 22 चेंडूमध्ये 78. आज थोडासा दबाव आहे, कारण आर या पारची लढाई आहे. डू ऑर डाय, करा किंवा मारा. निर्वाणच्या बॅटमधून फटका सरळ बॅटनं आणि तितकाच सुरेख असा झेल देखील टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. माजूनं मात्र सुरेख असा झेल टिपलाय.
चला दूर टाकलेला चेंडू फटका तर खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. खेळ म्हणून ओळखला जातो. बघूया त्या प्रकारचे चित्र आपल्याला काही पाहायला मिळेल का. कारण ओम आणि क्षितिज जे फलंदाज आहेत त्यांना मात्र मोठी खेळी करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एक मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस झालाय आणि चेंडू निर्धार स्वरूपात. म्हणजे इक्वेशनचा जर विचार केला तर आता 19 चेंडू मध्ये जवळपास 74 धावांची गरज असणार आहे. जवळपास प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल असं काहीतरी इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अक्षय. स्ट्रायकर एंडला फलंदाज ओम. एवढेस दूर टाकण्याचा प्रयत्न. पंचाचे दोन्ही हात वर करत इशाराला का वाईट चेंडू असणार आहे. अजूनही 73 धावांची गरज आहे. 18 चेंडू म्हणजे जवळपास या षटकाच्या नंतर 18 चेंडू मध्ये किती धावा काढायच्या शिल्लक राहतील ते या चेंडूवर डिसाइड होईल. पुढचा चेंडू अक्षयचा. पुन्हा दूर टाकला. बॅटचा एज लागलाय असं चित्र काहीतरी दिसतंय आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आता इक्वेशन आले 18 चेंडू 73 धावा. 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत 73 धावा. 18 चेंडू आणि 73 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जवळपास चौकार तर कंपल्सरी मारावाच लागेल. परंतु एक अशक्यप्राय आव्हान मैदानावरती पाहायला मिळतंय. सर मला वाटते ज्या प्रकारची फलंदाजी सचिन आणि सुनील बेंद्रेंनी केली, जरा सामना उदगीर संघाने जिंकला तर पूर्ण श्रेय या दोन फलंदाजांना जाईल. कारण सेमी फायनल मध्ये जाण्याचा जो प्रयत्न केलाय त्या दोन फलंदाजांनी आणि यांच्याकडे रुपेश आणि महेश सारखे जे खेळाडू होते ते अनअवेलेबल असताना एक जिम्मेदारी सचिन राठोड आणि सुनीलने जे जिम्मेदारी उठवली आणि संघाला सेमी फायनल पर्यंतचा प्रवास करून दिलाय तर खरंच कौतुक केलं पाहिजे या दोघांचं. मला वाटतं सुनील आणि सचिननं 39 चेंडूमध्ये 94 धावा दोघांनीच कुठलेले आहेत. दोघांची जर फलंदाजी पाहिली तर एकानं 21 चेंडू खेळलेत, एकानं 18 चेंडू खेळलेत आणि 21 चेंडूमध्ये 39 चेंडूमध्ये 94 धावा दोन्ही फलंदाजांना बनवलेत. एका फलंदाजानं 49 बनवले आणि एका फलंदाजानं 45 बनवल्या. समीकरण पुन्हा एकदा बदलत जाईल. एक धाव या चेंडूवरती आले. 17 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता असेल. निर्वाणसाठी क्लीन बोल्ड अक्रॉस द बॅट खेळाय. पहा फटका क्लीन बोल्ड. बॅट अगोदर फिरले, चेंडू नंतर आलाय. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज होतोय बाद. नक्कीच सचिन सर डीजेच्या माध्यमातून खूप चांगली करमणूक होते. वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी आहेत, कधी हिंदी कधी मराठी, कधी काही काळ न समजणारी गाणी देखील वाजवली सर जे जातात. गाणं वाजलंय आता लिंबूडा त्या डीजे मालकाच्या आवडीचं गाणं आहे सर. लिंबू नक्कीच बऱ्याच वेळा डीजे वरती आपण गाणं ऐकत असतो लिंबूच्या माध्यमातून. लिंबू मला मारीला हे गाणं बऱ्याच वरातीमध्ये आपल्याला पाहायला मारलं सर. मिळतं. कालच लिंबूनं मारले. एकूण धाव फलकावरती धावा आता 16 चेंडू आणि 72 धावा. स्ट्राईक वरती आलाय नवीन फलंदाज इस्माईल. इस्माईलच्या बॅट मधून मात्र स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती आलाय. खणखणी दणदणी षटकार साठी आलाय आणि काय फटका सजवला. त्याच्या फलंदाजीच्या बॅटिंग स्टाईलने वाटतोय की थोडासा उशिरा पाठवलं गेलंय. कारण कालच्या सामन्यामध्ये या फलंदाजाने जवळपास 4 ते 5 षटकार लगावली होती, परंतु या सामन्यात मात्र थोडंसं उशिरा पाठवलं गेलं असं काहीतरी चित्र पाहायला मिळते. आपण पाहतोय त्याच्या बॅटिंग स्टाईलवरनं फटकेबाजी करण्यामध्ये तो ॲबिलिटी दाखवतो आहे. ती फलंदाजी आहे आणि काय रनिंग बिटवीन द विकेट, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. म्हणजे मुकेशच्या संघाकडून ज्या प्रकारची धाव गेली घेतली गेली असं वाटतंय की सामना अजून त्यांनी सोडलेला नाहीये. परंतु तुम्ही म्हणला ती शंका बरोबर आहे की या फलंदाजाला इतकं पाठीमागं का ठेवलंय. ज्यानं आल्याबरोबर आक्रमक इरादा दिलाय, पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचं धाडस ज्यानं दाखवलं
तो फलंदाज विशेषतः लेफ्टी आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन देखील आपण पाहतो मैदानावरती गरजेचं असतं. 14 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उजव्या चीच्या खूपच बाहेर. नो बॉल कॉल आहे हा नो बॉल कॉल आहे. म्हणजे फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. या षटकातले आणखी 2 चेंडू असतील. 2 मोठे फटके मारायचा नक्कीच प्रयत्न करेल इस्माईल. मला वाटतं इस्माईलला आते आते देर हो गई. इस्माईल सुद्धा म्हणत असेल मेरे जागने से पहले हाय रे मेरी किस्मत सो जाती है. मैं देर करता नहीं देर हो जाती है. परंतु आता खूप उशीर झालाय. मी नेहमी सांगतो प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. मैदान आयुष्याचं असू द्या किंवा क्रिकेटचं. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाहीये. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. बहुधा इस्माईलच्या देखील लक्षात नव्हतं की चेंडू फ्री हिटचा आहे. 1 धाव आली या चेंडूवरती. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू असावा कदाचित. लास्ट बॉल टू गो. 13 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय चांगला क्षेत्ररक्षक. पाहूया चेंडूवरती आलाय. 1 धाव घेतली आणि या एका धावीने एकूण धावा होत आहेत त्या 51 धावा झालेत आणि 12 चेंडूमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. सर विचार केला तर इम्पॉसिबल असं टास्क नाहीये, परंतु धाव्या बनवाव्या लागतील, धावा काढाव्या लागतील. इम्पॉसिबल असं काही नाही. जर क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट जोपर्यंत सामना संपत नाही काही सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवर पवनला पाहतोय आपण. पवन आलाय 12 चेंडू पैकी 6 चेंडू टाकण्यासाठी आणि स्ट्रायकर एंडला असेल एक क्षितिज. या दरम्यान पहिला चेंडू सामना करेल क्षितिज. काय पटका जोरात घुमवण्याचा प्रयत्न. क्षितिज बद्दल सांगायचं सर, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून ज्या प्रकारची त्याची शरीर यष्टी आहे, तो स्वतः एक जिम ओनर आहे. म्हणजे स्वतःची एक जिम उघडलेली आहे त्याने मुखेड येते. त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं त्याच्या एसटीवरनंच आपल्याला बॉडी एसच्या शरीर एसटीवरनंच वाटते. आणि ज्या प्रकारची फलंदाजी केली ती काल मी एकदम त्याच्या पाठीमागे उभे होतो सर. फलंदाजी करताना मी विकेट किपर होतो. केवळ ताकदीचा उपयोग करून षटकार मारले होते. पुढचा चेंडू पवनचा क्षितिजसाठी. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे राज, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. आता मात्र स्ट्रायकर एंडला आहे इस्माईल. मी सांगितलं कोणत्या वेळी काय. काल 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता होती धाराशिवला आणि कुणाल खोंड सारखा फलंदाज 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा होता. विजय खडकेनं गोलंदाजी टाकी एका षटकामध्ये 4 विकेट घेतल्या आणि कुणाल खोंडनं मात्र मग शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार मारला, परंतु त्याला स्ट्राईक वरती येता आलं नाही. सर अगोदरच्या सामन्यात तेच आपल्याला पाहायला मिळत होते. साई राठोड सारखा एक मोठा फलंदाज होता, 2 षटक तो नॉन स्ट्रायकर एंडला होता सर. त्याने पहिल्या चेंडूचा सामना करत षटकार मारला होता पहिल्या चेंडूवर. आणि जर पुन्हा जर विचार केला तर तब्बल 2 षटक नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी होता तो साई राठोड. आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना तो सामना हरावा लागला पुसत संघाला. जर आपण पाहिलं ना, क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट महत्वाचा आहे, प्रत्येकाकडे काबिलियत आहे. सर तुळजापूर संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट अद्याप आलेली नाहीये. तुळजापूर संघ मुन्ना शिंदे सर, अमर गायकवाड, सौरभ बिराजदार, आपल्या संघाची प्लेइंग 11 लिस्ट लगेच अपडेट करा. प्लेइंग 11 लिस्ट लगेच अपडेट करा. सामन्यातले काही चेंडू आता बाकी असतील. सामना संपल्यानंतर लगेच टॉस होईल. सर तुळजापूरचा संघ प्रथमतः आमच्या भोकर नगरीमध्ये आलाय. मी मुन्ना शेख यांना भेटलो. मुन्ना शिंदे माफ करा, मुन्ना शिंदेला कालच माझी भेट झाली. त्यांनी सांगितलं मला, वैयक्तिक आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला सांगितलं की त्यांनी म्हणले होते की तुमच्या एरियामध्ये जिथं कुठं टुर्नामेंट असतील, म्हणजे या प्रकारचं जर आयोजन असेल, म्हणजे जसं आमदार चषक 2025चं जे आयोजन केलं जातंय त्या प्रकारचं आयोजन जर असेल तर आम्हाला नक्की बोलवा.
नक्की तुळजापूरचा संघ सुद्धा आमच्याकडे जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक अग्रमानांकित संघ आहे. बऱ्याच ठिकाणी फायनलची पारितोषिक अगदी त्यांनी जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा तो संघ आहे. कृष्णा गवळी, सौरभ बिराजदार, अमर गायकवाड ही त्रिमूर्ती, शैलेश गायकवाड सारखा गोलंदाज त्या संघामध्ये, आतिश दरेकरला आपण त्या संघामध्ये पाहतो. त्या संघामध्ये विक्टोका सौदागर म्हणून आपण सौदागरला देखील त्या संघामध्ये पाहतो. अनेक सर, आणखी एक गोष्ट बोलायची वाटते. जो फलंदाजीसाठी येतोय शुभम, या फलंदाजाकडे खूप मोठी काबिलियत आहे सर, परंतु फलंदाजीसाठी उतरलाय कधी 8व्या नंबरला. त्याच पद्धतीनं रिजवान पठाणला देखील मी बऱ्याच मैदानावरती फलंदाजी करताना देखील पाहिलंय. रिजवान आहे, शुभम पाटील आहे. आज मात्र थोडीशी आपण पाहतोय बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा काहीसा बिघाड झाल्यासारखं आपल्याला चित्र मैदानावरचं पाहायला मिळालंय. परिणामी संघ सामना पराभूत होण्याकडे वाटचाल करतोय. 6 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. 7 नाही बरं, 60. 60 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत ते 60 धावा. 1 2 3 अतिरिक्त क्षेत्ररक्षक मैदानामध्ये जोडले गेलेत. कॅमेरामॅनच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय विकेट किपरच्या पाठीमागे 3 अतिरिक्त क्षेत्ररक्षक मैदानामध्ये जोडले चला गेलेत. तुळजापूर संघ, तुम्हाला शेवटचा कॉल असेल, कारण तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत आलेली नाहीये. कारण तुमची लिस्ट जोडण्यासाठी आम्हाला 10 मिनिटाचा कालावधी लागतो, तर अजूनही तुमची आलेली नाहीये. चला, सोहेल शेटने सांगितलंय मुन्ना शिंदे सर यायला लागलेत. चला, सामना सुरू होतोय. चला चला खोलो टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू नाहीये. 1 धाव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि 1 धाव घेतली जाते. आता औपचारिकता फक्त सामन्यातली बाकी आहे, कारण आता 5 चेंडू आणि 59. गोलंदाजी मार्कवरती संदीप जाधव. चला, नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही कर्णधार, नायगाव संघाचे कर्णधार आणि तुळजापूर संघाचे कर्णधार. फटका तर खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सरळ जाईल, सीमारेषा जवळ अडवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 1च धाव या चेंडूवरती देखील. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. चला, तुळजापूर संघाचे कर्णधार सौरभ बिरादार आलेले आहेत. दुसरा संघ नायगाव संघ, नायगाव संघाचे कर्णधार आपण सुद्धा यायचे. फटका मारलाय आणि चेंडूला पाठवले सीमा पार चौकार. या क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना, जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. नायगावच्या तालुक्याचा संघ जिंकेल का तुळजापूरचा संघ जिंकेल? कारण नायगाव संघाचा विचार केला तर पूर्ण तालुका तुमच्याकडे पाहत आहे. पूर्ण तालुक्याचे प्रेक्षक तुमच्या सामन्याकडे लक्ष देऊन सामना पाहतायत. बघूया कसा सामना करूया तुम्ही तुळजापूर संघाशी. चला, कर्णधार दोन्ही